नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया नॉनव्हेज सूप. प्रथम आपण पॅन घेऊ. पॅन गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता आपण मिरची टाकून घेऊ कटिंग केलेली. चांगलं भाजल्याच्या नंतर आलं लसूण कटिंग केलेलं टाकून घेऊया. चांगलं बारक्या स्लो गॅसवरती भाजून घ्या. मी आळणी सूप बनवलेलं होतं चिकनचं, तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. मी ते आळणी पाणी टाकून घेतलेलं आहे. मी 4-5 जणांसाठी बनवत आहे, तर मी 4-5 पळी घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. मग त्याच्यात थोडी कोथिंबीर, टोमॅटो केचप, ब्लॅक सॉस, एका वाटीत कॉर्नफ्लॉवरचं पाणी करा आणि ते थोडं थोडं टाकत राहा, कारण जास्त अख्खं टाकलं तर त्याच्यामध्ये गाठी तयार होतील. व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच करा. चिकन मी बॉईल केलं होतं, त्याचे पीस करून मी टाकलेले आहेत. हाताने तोडून बारीक थोडं थोडं ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकत राहा. एक अंडं घ्या, अंडा फोडून टाका त्याच्यामध्ये. मी पळीमध्ये घेतलं आहे, तर तुम्हाला वाटत असेल तर वाटीमध्ये घेऊन टाकू शकता. बघा किती छान दिसते. स्लो गॅसवरती आता थोड्या वेळ शिजून द्या. आपली आता सूप तयार झालेलं आहे. तुमच्यापाशी कांदा पात असेल तर कांदा पात टाका बारीक कटिंग करून, आणि फ्राय केलेली नूडल्स असेल तर ती सुद्धा तळलेली असेल तर ती पण टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. तुम्ही मला सपोर्ट करा.